नमस्कार, मी संपदा. कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुकानात देह व्यापार सुरू केल्याप्रकरणी लॉकअपमध्ये बंद असलेल्या पतीला सोडविण्यासाठी त्याच्या पत्नीला 1,10,000ची खंडणी मागून फसवणूक करणाऱ्या तोत्या आरोपी वकील महिलेला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. रेणुका अमित तिवारी असे आरोपी महिलेचे नाव आहे. पती लॉकअपमध्ये असताना त्याच्या पत्नीच्या असहायतेचा फायदा घेऊन आरोपीने तिला भीती दाखवून दागिने विकून पैसे जमविण्यास भाग पाडले. मिळालेले पैसे पोलिसांना दिले असून लवकरच पतीची सुटका होणार असल्याचे आमिष दाखवले. पण मुदत संपल्यानंतरही पती घरी न आल्यामुळे तिला संशय आला आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला. आरोपी जय जोशी हा आलू कांद्याचा व्यापारी आहे. त्याने कॉटन मार्केटमधील कार्यालयात काही महिलांकडून देह व्यापार सुरू केला होता. देह व्यापारातून कमाई जास्त असल्यामुळे त्याने काही तरुणींना कार्यालयात कामाला ठेवून देह व्यापार सुरू केला. या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जय जोशीला अटक केली. तो 7 मे पर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होता. दरम्यान 5 मे रोजी आरोपी रेणुका अमित तिवारी ही गणेशपेठ पोलीस ठाण्यात आली. तिने पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि स्वतः वकील असल्याचे सांगितले. तिने आरोपी जय जोशी यांच्याशी बोलण्याची परवानगी घेतली. त्यानंतर तिने नेहा जय जोशी यांच्याशी संवाद साधला. 5 मे रोजी त्यांच्या मुलीच्या मोबाईलवर सकाळी 10 वाजताच्या सुमारास कॉल करून नेहा जोशी यांना तुझ्या पतीला सोडवायचे असल्यास माझ्यासोबत बोल असे म्हणून मानेवाडा चौकात बोलवून घेतले. नेहा जोशी या मुलींसोबत तिथे गेल्या असता आरोपी रेणुकाने स्वतःचा परिचय तिच्या पतीचा मित्र राजेश जाधव यांची बहीण असल्याचे तसेच ती NGO चालविते व तिची पोलिसांसोबत चांगली ओळख असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी रेणुकाने नेहा जोशी यांना 1,10,000 रुपये दिल्यास सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुझ्या पतीला सोडून आणून देत असे सांगितले. जर पैसे दिले नाही तर पोलीस तुझ्या पतीला मारहाण करतील अशी भीती सुद्धा दाखवली. यामुळे घाबरलेल्या नेहा जोशी यांनी जवळ रोख रक्कम नसल्याने जवळचे सोन्याचे दागिने ज्वेलर्सकडे गहाण ठेवले आणि पैसे जमवून मॉडेल मिल चौकात आरोपी रेणुकाला आणून दिले. आरोपीने नेहा जोशी यांच्याकडून पैसे घेतले आणि एकटीच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन येते असे सांगून पोलीस ठाण्याच्या आत गेली. 15 मिनिटांनंतर ती बाहेर आली आणि नेहा जोशी यांना सेटलमेंट झाले आहे, तुझे पती 6 वाजेपर्यंत घरी येतील असे सांगून कोणालाही फोन करू नको, फोन टेप होत आहे असे म्हटले. त्यानंतर मानेवाडा चौकातून तिच्या मोपेडने निघून गेली. सायंकाळ झाली तरी पती घरी न आल्याने नेहा जोशी यांनी तिला फोन केला असता तो मोबाईल बंद येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपी रेणुका तिवारी विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. या दरम्यान पोलिसांनी तिला अटक सुद्धा केली. आम्हाला एक आवाहन करायचे जनतेला की अशा प्रकारे जर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून जर या महिलेने जर काही अशा प्रकारे खंडणी पैसे घेतले असतील तर अशा लोकांनी कृपया गणेशपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांची तक्रार आमच्याकडे द्यावी. कारण अशा प्रकारे त्यांनी बरेच जणांना फसवलं असण्याची दाट शक्यता है। महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए, पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद। शाम 5 बजे से रात 10 बजे तक। स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें 75592229